नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोपरी गावाची आराध्य देवता असलेल्या आई चिखलादेवी गावदेवी मातेच्या उत्सवाला बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवात बुधवारी 24 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता मंदिरापासून पालखीला सुरुवात झाली. 25 जानेवारी 2024 रोजी आई चिखलादेवी मातेचा जत्रोत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातला देवीचा हा पहिला पालखी सोहळा असतो, त्यामुळे या सोहळ्याला विशेष अशा प्रकारचं एक मान आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. ठाणे, भिवंडी, त्याचप्रमाणे कल्याण, डोंबिवली आणि इतरत्र परिसरात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि देवीचं दर्शन घेत असतात, देवीला नवस म्हणत असतात. गावकरी देखील पारंपरिक वेशामध्ये या यात्रा उत्सवात सहभागी होतात. ज्या मार्गाने देवीची पालखी जाते त्या ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात. ढोल, लेझीम, ताशे याबरोबरच पारंपरिक कोळी नृत्याने ठिकठिकाणी देवीच्या पालखीचं स्वागत केलं जातं. गावकरी लोकोत्सव असल्यासारखा या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. परिसरातील अनेक मान्यवर या उत्सवात आवर्जून सहभागी होतात. यंदा देखील या उत्सवाला आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. यंदा सकाळी म्हणजे दरवर्षीप्रमाणे आमच्या यात्रा पौष पौर्णिमा असते आणि आपल्या ठाण्यातनं प्रथम यात्रा सुरू होते, आपल्या कोपरीतल्या एरियातनं सुरू होते व त्याच्यानंतर मशा वगैरेची यात्रा चालू होते आणि हे आपल्या यात्रेपासून सगळ्या यात्रेचा म्हणजे सगळ्या देवीच्या यात्रेचा प्रारंभ होतोय. आणि आजच्या सकाळी पहाटे 3 वाजता आम्ही अभिषेकाला सुरुवात केली देवीच्या आणि सकाळी 5:30 वाजता आरती घेतली आणि त्याच्यानंतर जी दर्शनाला लोकांचा भाविकांचा उत्साह पाहिला. आज दर्शनाला जी रांग आहे, लाखो लोकांनी त्याचं दर्शन घेतले आणि अजून पुढे दर्शनाचा लोकांची रांग चालू आहे आणि इतर सुद्धा काही लोकांनी आपले नवस फेडले आणि त्यानंतर देवी पावली, त्याबद्दल त्यांनी देवीचे आपण आभार मानले. आणि मी आपल्याला या पौष पौर्णिमेच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पालघरवरून मुंबईकडे अंमली पदार्थ चरस विक्रीसाठी माजिवडा मार्गे मुंबईत जाणाऱ्या आरोपीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने सापळा रचून कापूडपावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आय लव्ह माजिवडा जंक्शनजवळ आरोपींना अटक केली. अभय पागधरे या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडनं 80,82,000 रुपये किमतीचा 8 किलोग्रॅम चरस, मोबाईल आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5ने हे काम केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना एका खबराने दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी हा चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बरोबर घेऊन माजिवाडा मार्गे मुंबई येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अभय पागधरे याला माजिवाडा परिसरातनं अटक केली. त्याच्याकडनं सुमारे 80,82,000 रुपयांचा चरस पोलिसांनी हस्तगत केला आहे. आपण अभय परशुराम पागधरे नावाचा आरोपी आहे. वय वर्ष 43 आहे. तो राहणारा डहाणू, जिल्हा पालघरमधला आहे आणि याच्याकडून आपण 8 किलो 82 ग्रॅम वजन असलेलं चरस आपण याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे. याची जवळजवळ किंमत 80 लाख रुपये आहे आणि याच्यासोबत त्याचा मोबाईलही आपण हस्तगत केलेला आहे. याच्या अनुषंगानं कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हे कुठून आलेलं आहे चरस आणि विक्रीसाठी कुठं जाणार होतं, त्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन आणती जे कोणी आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करणार आहोत. अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई या ठिकाणी युनिट 5नं केलेली आहे आणि या अगोदरही बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत. यापुढेही NDPSचे जे काही विक्री होते प्रोडक्टची त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करणार आहोत. देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी श्री रमेश आमरे आणि नगरसेविका सुस्नेहा आमरे यांच्या पुढाकाराने सोल्जर रिपब्लिक रनचं
आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील हिरानंद आणि बेडज परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं. रिपब्लिक रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी आणि वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी निधी उभारून मदत करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांनी सांगितलं. मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्पर्धेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, पोलीस आयुक्त आशुतोष टुमरे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवरांनी यावेळेस या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली. यावेळेस सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा सुरू ठेवून या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील 75 सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य, समर्पण आणि राष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल सन्मानित करण्यात आलं. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहाताई आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि एक आगळा वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनचे आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रन मध्ये सामील झालेले आहेत. अतिशय चांगला आणि या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोल्जर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी 5:30 वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि पहिली 5 किलोमीटर, नंतर 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर असे याच्यामध्ये 1000 ते 1200 लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि सायकलिंग 40 ते 50 लोक, जी पहिल्यांदा आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यात 40 ते 50 लोक पार्टिसिपेट केलं आणि असाच हा उत्साह आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सो एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने मानाचा मुजरा. पुनश्च एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रुजवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पुनश्च एकदा जयंती दिनानिमित्त नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सो एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने विनम्र आदरांजली. राणी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन्स फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. सर्वसामान्य माणसाचा आधारस्तंभ असणारे, सर्वसामान्य माणसासाठी कायम धावून जाणारे तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने मानाचा मुजरा. पुनश्च एकदा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने
विनम्र अभिवादन. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेशजी तावडे यांच्या वतीने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं भगवं वादळ डौलाने पोहोचवणारे आणि शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेना उपशहर प्रमुख श्री राजेश तावडे यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. भारतीय प्रजासत्ताकाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे 9:15 वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील सन्माननीय नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंदे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त दत्ता कराळे आणि आमदार संजय केळकर तसंच माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते. सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्याला शुभेच्छा देण्याची मला संधी लाभते, त्याच्याबद्दल मनापासून आनंद होतो आहे. आपणा सर्वांना पत्रकार मित्रांनासुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इंडिया आघाडी महाराष्ट्रातील 48 जागा लढणार नाही तर सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांनी गुरुवारी ठाण्यात केला. जर महिला आरक्षण झालं असतं यंदा महाराष्ट्रातल्या 13 ते 14 महिला लोकसभेत गेल्या असत्या. मात्र भाजपने महिला आरक्षण कायदा लागू न करता त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे. मात्र जास्तीत जास्त महिलांना लोकसभेत पाठवण्यासाठी जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या जागांवर जास्तीत जास्त महिला उमेदवार देणार असल्याचं विधान देखील त्यांनी केलं. याशिवाय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबतच आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबतच राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. काल टिपटॉप सभागृहामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लांबा बोलत होत्या. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वर्धापन दिन सोहळा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी राष्ट्रध्वजवंदन केलं. यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी सन्मान केला. सुनीता खरे, भाग्यश्री कोचकर, अनिता काशीत, प्रतिभा जाधव, नंदा कारंडे, पोपट वाकचौरे, मच्छिंद्र बेडेकर, राजेंद्र मालुसरे, हरिश्चंद्र खुराटकर, सुजित कुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्यांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.